नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। देश में हर जगह क्राइम रेट बढ़ गया है। ऐसे में नागपुर से फिर एक बार विवाद के चलते हत्या का मामला सामने आया है। पुलिस को सूचना मिली थी कि शताब्दी चौक पर एक व्यक्ति खून से लथपथ पड़ा है। छानबीन के दौरान पुलिस को पता चला कि इसके साथ 3 लोग और थे। बड़ी इलाके में इनका झगड़ा हुआ था, जिसके बाद वे सब शताब्दी चौक आए और यहाँ आने पर भी उनका झगड़ा हुआ। इसी दौरान मृतक के छाती, पेट और पीठ पर धारदार शस्त्र से वार किया गया। इस मामले में पुलिस ने क्या कहा, आइए जानते हैं। रात्री 10 ते 10:15 दरम्यान मी परिसरात पेट्रोलिंग करत असताना बीट मार्शल यांचा मला फोन आला की शताब्दी चौकाच्या बाजूला एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे। अशी माहिती मिळताच मी मानेवाडा चौकातच असताना मी लगेच त्याच घटनास्थळी पोहोचलो। आमचे डीबीचे पीएसआय आंबे पवार, अंकित आंबे पवार आणि डीबी पथकाला तिचे पाचारण केलं। तसेच माननीय श्री आयुक्त श्री सिंगल सर, जॉइंट सीपी मॅडम श्री दोर्जे मॅडम, त्याच्यानंतर ॲडिशनल सीपी श्री संजय पाटील सर, त्याच्यानंतर साऊथ रिजन श्री शिवाजी राठोड सर, आमचे डीसीपी श्री अर्चित चांडक सर, त्याच्यानंतर एसीपी श्री विनायक पोते सर या सगळ्यांना माहिती दिली। डीसीपी साहेब आणि एसीपी साहेब स्वतः स्पॉटवर आले, त्यांनी मार्गदर्शन केलं। त्याच्यानंतर एसीपी श्री डिटेक्शन एसीपी श्री पाटील सर त्यांनी सुद्धा वेळेवर मार्गदर्शन केलं। आम्ही मृतकाचं लगेच नाव निष्पन्न केलं, पवन विजय बनसोड, वय 32 वर्ष, राहणार रामटेकनगर, गल्ली नंबर 2। त्याच्यानंतर पुन्हा आमच्या पथकाने गोपनीय माहिती काढली की याच्यासोबत कोण होतं। तर त्यावेळेस त्याच्यासोबत अशी माहिती मिळाली की भीमा प्रधान, विक्की गंभीर आणि राजेश प्रधान हे लोक याच्यासोबत होते आणि क्षुल्लक कारणावरून यांचा बर्डीमध्ये वाद झाला। तर ते पुन्हा परत इकडे शताब्दी चौकात आले। शताब्दी चौकाच्या बाजूला उभे असताना पुन्हा यांचा वाद झाला। तर भीमा प्रधान, राजेश प्रधान आणि विक्की गंभीर यांनी तीक्ष्ण धारदार शस्त्राने याला छातीवर, पोटावर आणि पाठीवर घाव मारून याला जखमी करून याला ठार केले आहे। राजेश प्रधानने डोक्यावर दुपट्टा बांधलेला होता। तर मृतक पवन सोनटक्के याने त्याची मजाक केली की तेरा बाप मर गया है क्या। यावरून त्यांच्यात बर्डीमध्ये वाद झाला आणि मग ते इथं आले। तर पुन्हा मृतकनेच त्याला पुन्हा वेठीस धरल्यासारखं केलं। तर त्यामुळे या तिघांनी त्याला हे केलं आणि यांचा कोणताच पूर्व रेकॉर्ड नाही आहे। आणि 1 ते 1.5 तासाच आमच्या डीबी पथकाने पीएसआय अंकित आंबे पवार, त्याच्यानंतर अश्विन सहारे, नितीन सोमकुवर, हेड कॉन्स्टेबल ओंकार या पथकाने 1 ते 1.5 तासातच 3 आरोपींना जेरबंद केलं।